पाहूया आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळपास जर विचार केला आपण बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये कव्हर बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. मिड ऑफ आणि मिड ऑन पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय कौशल पाटील. पवेलियन अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी सामन्याची पंच म्हणून जबाबदारी पार पडताना उद्घाटनीय सामन्याचं इथं मात्र पाहतोय आपण राजेंद्र पाटील सर आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. पण त्यापूर्वी मात्र जर विचार केला आतिश पाटील आणि त्यानंतर मात्र देवीदास सर पाटील. व्हीआयपी डेजवर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. उपसरपंच चषक 2025-26 हा 2 दिवसीय टुर्नामेंट. क्रीडांगण जर विचार केला आपण खूप छान क्रीडांगण पाहतोय आपण. क्रिकेटला हवं तसा क्रीडांगण, हिरवगार गवत, मातीची खेळपट्टी. इथं मजा काही वेगळीच असते क्रिकेट खेळण्याची. थेट प्रेक्षेपण प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. कौशल पाटील सज्ज होताना पवेलियन अँड या टोकाकडनं क्षेत्ररक्षकाची विरुद्ध परत एकदा बघूया आपण. बॅटर जर पाहिलं आपण योगेश भालेकर ग्रेट डावकरा बॅटर, त्यांच्या समेत पाहतोय आपण वेदांत गुळवी. ही जोडी खेळपट्टीवर आहे. पहिले षटक टाकण्याच्या तयारीमध्ये आहे कौशल. पवेलियन अँड या टोकाकडनं चला वेळेचं भान ठेवायचं आहे कारण की आज उद्घाटन सोहळा त्याच्यामुळे थोडासा उशीर झालाय आणि त्याची भरपाई आपल्याला करायची आहे. 11:01 पहिला चेंडू टाकला जाईल. 4 षटकाचा सामना आहे पाहतोय आपण. आणि जे नियम आहेत एक रिव्ह्यू असेल बिमरसाठी फक्त. पंचांना जर डाऊटफुल असेल तर पंच आपण फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकता. इशारा येतोय, सिग्नल मिळतोय. उपसरपंच चषक 2025ला सुरुवात. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रश्न विचारला गेला आणि याचबरोबर मला वाटतं की दांडी गुल होते. धक्का बसलाय तो पहिलाच. हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. अतिशय सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते. पहिला चेंडू ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाजाने. एक चांगली मोठी विकेट असं म्हटलं जातंय. सुनील पवार ज्या प्रकारचे जेव्हा समोर चांगला गोलंदाज आहे आणि गोलंदाजाने अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. कौशल पाटील सर्वांना ठाऊक आहे. त्याच्या समोर कुठेतरी मोठा फटका खेळण्याची जी संधी आली होती मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. त्यानुसार हा बोल्ड झाला होता. थोडासा सफल झाला होता. फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता पण दांडी गुल झाली. धक्का बसला. तो मोठा क्रमांक 3 वर नवीन बॅटर आता मात्र जयबजरंग भावाळे बीट टीमचा योगेंद्र भालेकर. परत एकदा भालेकर जोडी. पण वेदांत नॉट स्ट्राईकला अप्रतिम. काल लाजवाब चेंडू टाकला होता. माहीत होतं की योगेशची जर पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली तर दबाव बनवू शकतोय आणि हे दाखवलंय कौशल पाटील यांनी. ग्रेट बॉलिंग. योगेंद्र खेळपट्टीकडे रवाना होता. खातं उघडलं विकेट देतं मात्र कौशल यांनी. कौशल्य पूर्ण चेंडूची हाताळणी केली होती. माहिती आहे की उंचपुरा गोलंदाज आहे. परत एक डावखुरा बॅटर. पॉईंटला पाहतोय आपण ग्रेट ऑलराऊंडर आतिश पाटील. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ, मिड ऑनला आतिश भांबरे. याच पात्र खराब क्षेत्ररक्षण थोडं चुकीचं पूल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण. आता मात्र दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि धीमा थ्रो येतोय. त्यापूर्वी मात्र 2 धावा सहज कंप्लीट करतोय. योगेंद्र आपलं खातं उघडतोय आणि टीमचं खातं उघडतोय आणि या स्पर्धेतली पहिली धाव येताना पाहतोय आपण. चमकदार सूर्याची किरण धीम्या गतीने वारे होताना पोषक वातावरण पाहतोय आपण. ग्रेट टुर्नामेंटचं आयोजन. 2 दिवसीय स्पर्धा पाहतोय आपण जीशी मान्यता प्राप्त. गोलंदाज सज्ज होताना थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहतोय आपण. दीपक कोळेक कडे एक क्षेत्ररक्षक तैनात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुढचा चेंडू. यास मात्र ड्राईव्ह केलंय हवेत पण एका टप्प्याने चेंडूला फील करतोय अतिशय वेगात. इतकं सिंगल इथे मात्र कंप्लीट होते. तालमेल चांगलं. धावसंख्या 3. वेदांत गुलवी पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. सलामीचा बॅटर. पहिल्या चेंडूवर धक्का बसल्यानंतर आता मात्र एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे कारण की 4 षटकामध्ये विकेटला फारसं महत्त्व नसते ज्ञानेश्वर. कारण की तुम्ही जर एखादा बॅटर 2-3 फटके मारून गेला तरी चांगली धावसंख्या उभी करू शकतात. वेदांत चांगला चेंडू होता. टॅप केलाय. छोट्या बॅटरीचा वापर केला होता. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय आणि त्यापूर्वी मात्र एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू फील करेपर्यंत
वेळ होती सहज स्ट्राईक रोटेट करण्याची. एकाच सिंगलने धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 4. एक बाद 4. थोडीशी नाजूक स्थिती पाहतोय आपण. पहिलं षटक खूपच चांगला हाताळताना शिलुमातावल या टीमचा सलामीचा गोलंदाज कौशल. खेळण्यासाठी सज्ज होते जोगेंद्र. यश पात्र चांगला चेंडू होता. चेंज ऑफ पेस थोडा गतीमध्ये सुद्धा परिवर्तन केलं होतं. धम्या गतीचा बाहेर निघणारा चेंडू होता. विकेट किपर गॅदर करतोय. कुठली धाव नाहीये. अप्रतिम लाजवाब षटक पाहतोय आपण आतापर्यंत. फक्त 4 धावा 1 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले कौशल या बॉलरने. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. खेळण्यासाठी जोगेंद्र. यश पात्रा फटका हवेत आहे. कव्हरकडे चेंडू गेला होता. एका टप्प्याने परत फील्ड करतोय आणि शेवटचे चेंडू मात्र स्वतः स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार जोगेंद्र भालेकर. पहिलं षटक अतिशय अप्रतिम पाहायला मिळालं. 5 धावा 1 गडी बाद. 4 षटकाच्या या खेळामध्ये पहिलं षटक अप्रतिम हाताळलं गेलं. यानंतर जो सामना होईल आमचे मित्र व्हॉइस ऑफ भिवंडी संदेश पाटील आम्हाला माहिती देतील. यानंतर जो सामना आहे तर दोन्ही टीमने टॉस साठी सुद्धा सज्ज राहायचं आहे. खारबाव विपक्ष तडाली. नटराज स्पोर्ट खारबाव आणि तडाली ये टीमचा संगणक जर आपण इथं आला असेल तर आपल्याला सज्ज राहायचं आहे. कारण की या 3 षटकाच्या नंतर आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. गोलंदाजीमध्ये गोलंदाज येतोय आता मात्र आतिश. इट्स अ ग्रेट ऑलराऊंडर. तालुका क्रिकेटमध्ये जर विचार केला आपण एक चांगलं व्यक्तिमत्व एक युवा नेतृत्व भिवंडीकरांसाठी आतिश भांबरे. क्षेत्ररक्षकाची सजावट पाहूया आपण. आतिशने कशा प्रकारे पॉईंट लेग क्षेत्ररक्षक ठेवलेले आहे. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन फाईन लेग आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटवर स्वतः आतिश पाटील उभा आहे. त्या प्रकारे मारा करेल. आता मात्र आक्रमण करावं लागेल. जर तुम्हाला 40शी पार करायची असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. कारण की प्रतिस्पर्धी संघ सुद्धा खूप मातबबर आहे. चांगला चेंडू टप्पापल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. एका सुरुवात आतिश सुद्धा करतोय. संघर्ष करताना आता मात्र जय बजरंग भावळे बी टीमचे बॅटर्स. गोलंदाज आतिश. अप्रतिम सुरुवात त्याच्याकडून पाहायला मिळाली. याच पात्र ड्राईव्ह केलंय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. दूर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी तर मात्र करेल की काय. धोका निर्माण झालाय पण सुखरूप परतीचा प्रवास केला पॉपिंग क्रीज मध्ये. एकच धाव. एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरते ती 6. वेदांत व्यक्तिगत एक चेंडूचा सामना केलाय. एक या धावसंख्येवर खेळपट्टीवर आहे अजून. कुठला बॅटर ठरेल जो पहिला चौकार किंवा षटकार खेचेल या स्पर्धेमध्ये. चांगला चेंडू होता. प्रश्न विचारला गेलं पण ही अपील फेटाळून लावतात. एक चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. अतिशय वेगात एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात प्राप्त करतोय. धावसंख्या 7. धीमी आणि संत सुरुवात. नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर पाहतोय आपण जय बजरंग भावाळे बी टीमची. सज्ज होताना आतिश. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर अप्रतिम षटक अजून हाताळतोय. विकेट जरी प्राप्त केलं नाही आतापर्यंत पण टिचून मारा करताना यास पात्र परत एकदा सह बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित घेता आला नाही. ऑनसाइड कडे चेंडू मिड ऑन ला जातोय आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट होताना. धावसंख्या 8. एक बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर. उपसरपंच षटक 2025-26 हा पहिला उद्घाटनीय सामना पाहतोय आपण. सावंती स्पोर्ट सावंतीच्या माध्यमातून लय भारी आयोजन उच्च कोटीचे आयोजन पाहतोय आपण. मैदान अप्रतिम. क्रीडांगण जर म्हटलं तर क्रिकेटला पोषक कसा असावा याचं उत्तम उदाहरण पाहतोय डोळ्यासमोर आपण. होल करण्याचा प्रयत्न होता आपण. टायमिंग चूक करता आली नाही. वा भाई वा. सुपर षटक आतापर्यंत पाहतोय आपण. दुसऱ्या षटकातला सुद्धा हा अंतिम चेंडू असेल. काय झकास कामगिरी केली. आतिश भांबरे सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर आहे. फक्त आतापर्यंत विजयला आपण 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. सुपर बॉलिंग आतिश यांची.
वेदांत 3 चेंडूचा सामना केलेला आहे फक्त एक या धावसंख्येवर. धीमी बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय वेदांत यांच्याकडून. गोलंदाज टिचून मारा करतोय. यास पात्र पंच केले. वा भाई वा, सुपर शॉट. पहिला चौकार आलाय या स्पर्धेतला. अंतिम चेंडू जर पाहिला आपण ज्ञानेश्वर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता, जागा होती आणि काय सुरेख पंच केलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या दुहेरींच्या पार केलेली. आता मात्र पाहतोय आपण 6 धावाची सरासरी कायम राखलेली, म्हणजे 12 धावा येणारे. इथून अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि कितपत मजल मारतोय जय बजरंग भावळे बी संघ. गोलंदाज दीपेश चव्हाण, एक युवा बॉलर पाहतोय आपण. मोठी जबाबदारी असेल कारण की दोन्ही अनुभवी बॉलरनी अतिशय उत्कृष्ट मारा केलेला आतापर्यंत. पण दीपेश चव्हाण कशा प्रकारे मारा करेल. समोर डावखुरा बॅटर जोगेंद्र भालेकर सुद्धा धीमी बॅटिंग करतोय. आतापर्यंत आमचे स्कोरर माहिती देताना की जवळपास मला वाटतं की 7 चेंडूचा सामना केलाय आणि 6 धावावर बॅटिंग करतोय. आक्रमण इथून मात्र करावं लागेल, जोखीम घेऊन बॅटिंग करावी लागेल तुम्हाला जर आता मात्र 40 आकडा पार करायचा असेल तर. गोलंदाज सज्ज होताना दीपेश मारा करण्यासाठी. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, सफल क्रॉस जास्त झाला होता. नशिबवान ठरले बॅटर की चेंडू मात्र यष्टीवर लागला नाहीये. चांगली सुरुवात दीपेश सुद्धा करतोय. आतापर्यंत जर विचार केला आपण ज्ञानेश्वरचा डॉट बॉल किती गेले, ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक पाहतोय आपण, सुपर बॉलिंग. 5 निर्धाव चेंडू, 4 षटकाचा सामना, त्यामधून 5 निर्धाव टाकणं म्हणजे त्या चेंडूची किंमत विकेट पेक्षा जास्त महत्व होतोय. यावेळेस पात्र लाजवाब फ्लिकचा फटका, पण हवेत हे जाईल इथे मात्र स्कोलेकडे षटकार. जोगेंद्र भालेकर यांच्या बॅटमधून या स्पर्धेतला पहिला आणि स्वतःचा पहिला आणि सामन्यातला सुद्धा पहिला षटकार आलाय. पहिली विकेट कौशल्यने पुरी केली होती. पहिला चौकार मात्र जर पाहिला आपण वेदांतनी आणि षटकार घेतणारा पहिला बॅटर ठरला या स्पर्धेचा तो जोगेंद्र भालेकर. क्लास फटका होता, टायमिंग शक्ती अपाट होती आणि चेंडू स्कोलेकडे निघून गेला 6 धावेसाठी. धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 18. दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहतोय, धीमी का होईना पण टीमला सावरताना पाहतोय. दीपेश सज्ज होताना परत वापसी कशा प्रकारे करेल. आता मात्र आक्रमण ला सुरुवात केलेली आहे जोगेंद्र यांनी. परत एकदा हा चेंडू चांगला होता. विकेट किपरची सुद्धा भूमिका खूप चांगली राहिली आहे. चेंडूवर पाहतोय आपण पूर्णपणे क्लोज विकेट किपिंग करताना. छान वापसी दीपेश चव्हाणची. 2 निर्धाव 1 षटकार असं हा विश्लेषण चालू षटकातला पाहतोय आपण. परत एकदा उंच उंच आणि लांब लांब पल्ल्याचा हा षटकार. षटकारांनी धावसंख्या आता मात्र पाहतोय 24. काय क्लासचा फटका खेळला पाहतोय आपण विश्लेषण षटकाचं. 06-06 सज्ज होताना गोलंदाज दीपेश. खूप मोठी कानमंत्री मात्र आतिशयाने दिलेलं आहे. एक युवा गोलंदाज दीपेश चव्हाण मारा करतोय. अजून एक धमाका करायचा होता पण यावेळेस मात्र ऍक्च्युली चेंडू कुठं झाले पाहावं लागेल. एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट पाहतोय आपण. बाईकच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळते. यानंतर जो सामना होईल दोन्ही टीमचे संघटक आपण सज्ज राहायचे. नटराज स्पोर्ट खारबाव विपक्ष वराळदेवी ताडाली ये. नटराज स्पोर्ट खारबाव विपक्ष वराळदेवी ताडाली ये. दोन्ही टीमचे संघटक आपण सज्ज राहायचे. धावसंख्या 25. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. समोर आहे वेदांत. एक चौकार बॅटमधून निघालेला आहे. फुल टॉसर फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुरेख झेल आणि वेदांतची खेळी संपुष्टात. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 25. 2 बाद. नवीन बॅटर खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण सुजित जाधव. जर विचार केला आपण या षटकामध्ये 12 धावा खर्च केलेले आहेत.
एक गडी बाद केला दीपेश चव्हाण या बॉलरनी. अंतिम षटक कोणाकडे जबाबदारी सोपवेल. आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी खूपच चांगली कामगिरी केली आहे, पण अंतिम षटकामध्ये किमान 15 ते 16 धावांपर्यंत मजल मारावी लागेल जर तुम्ही 40 आकडा पार करायचा असेल तर. सुजित जाधव खेळपट्टीवर आहे. स्ट्राईकला असेल इथं मात्र चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत योगेंद्र भालेकर. गोलंदाज भूमित पाटील येतोय. अजून एक युवा गोलंदाज शिलू मातावळ या टीमचा. समोर डेंजरस बॅटर योगेंद्र. क्षेत्ररक्षण कॅचिंग पोझिशनसाठी 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पाहतोय आपण. मिड ऑफला पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, गलीवर एक क्षेत्ररक्षक, फाईनल एक सर्कलच्या आतमध्ये. त्या प्रकारे मारा करेल भूमित पाटील. चांगला चेंडू धीम्या गतीचा पूल करण्याचा प्रयत्न. काय घडलंय पाहायचंय. अतिशय वेगात एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, निशाणा लागत नाहीये. लेग बॅटच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. धावसंख्येत फार प्रति धावसंख्या 26. भूमित चांगली सुरुवात करतोय. धीम्या गतीचा चेंडू होता. अतिशय चांगलं वातावरण पाहतोय आपण. सकाळचं सत्र आहे. सूर्याची तेज किरण मैदानावर धीम्या गतीने थंड वारे वाहताना आणि एक शांत खेळ इथं मात्र पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे बॅटिंग पाहिली आपण, हे बजरंग भावळे बी नाम ही कापी आहे, पण इथं मात्र शिलुमाता वळ सुद्धा कमी नाही आहे. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत. अंतिम षटक प्रगतीपथावर. या उद्घाटनीय सामन्याचा पहिला डाव समाप्तीकडे वाटचाल करताना गोलंदाज सज्ज होते परत. राईट आर्म ऑफ द विकेट. याच पात्र KDK कडक 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 आला हा दमदार तुफानी षटकार. काय क्लास फटका होता. हाफ ट्रॅक चेंडू बघितलं, परकलं आणि हा फोर्सिंग फटका पाहतोय आपण. वाईडिश लॉंगॉनच्या वरतून षटकार. सुजित जाधव षटकाराने आपलं खातं उघडतोय. आता मात्र मोठी चर्चा पाहतोय आपण भूमित पाटील या युवा बॉलर ला धडे देताना. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकते. 32. गोलंदाज सज्ज होतोय परत. समोर डेंजरस बॅटर सुजित जाधव. अजून एक फुलचा फटका, हा पण जाईल बाहेर. बॅक टू द बॅक अधूसा षटकार. ज्ञानेश्वर बऱ्याच वेळेला खेळू कक्षामधून थोडस आनंद करण्याची वेळ मिळाली जे बजरंग भावळे बी टीमच्या खेळाडूला, कारण की सुजित नावाचा वादळ खेळपट्टीवर गेला. पहिल्या चेंडूवर आकर्षक षटकार, दुसऱ्या चेंडूवर त्यापेक्षा आकर्षक षटकार आणि आता मात्र धावगती पाहतोय आपण जी पाहिजे ती धावगती पूर्ण करताना. 38. पहिल्या 2 षटकामध्ये टिचून मारा केला होता, त्यानंतर मात्र शेवटचे जर आपण विचार केले 9 चेंडूवर अक्षरशः धावाचा पाऊस पडलाय. क्षेत्ररक्षणची विरुद्ध तीच पाहतोय आपण. खूप मोठी चर्चा. मॅच चेंडू आलाय. सामन्याला सुरुवात 2 लागोपाठ 2 षटकार. आता मात्र निश्चित तिगडी करेल काय लागोपाठ षटकार. चांगले फटके चेंडूला बघून खेळताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे चेंडू त्या प्रकारे पुलचे फटके मारतोय. पुल पॉवरफुल होतोय. धावसंख्या 38. सज्ज होताना गोलंदाज भूमित पाटील. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि क्लीन बोल्ट. कोणी वाचू शकत नाहीये. सुपर यॉर्कर टाकलाय. सध्याच्या आकडीला जागतिक क्रिकेटचा जर विचार केला आपण, बुमरा इज अ ग्रेट बॉलर. परफेक्ट यॉर्कर टाकणारा आणि हा यॉर्कर 2 मारले, पण यॉर्करनी परतीचा प्रवास करण्यासाठी भाग पाडले बॅटर सुजित जाधव याला. गोलंदाज भूमित पाटील. नवीन बॅटर खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. नवनाथ मुकणे.
पहिल्या डावातले काही चेंडूचा खेळ बाकी आहे. एक सामान्य धावसंख्या इथं मात्र उभी केलेली आहे जय बजरंग भावाळे बी टीमने. आज नो डाऊट रन मशीन ऑफ भावाळे टीमचा सूरज संघासोबत दिसत नाहीये, कारण की टॉप 10 मध्ये येणारा तो बॅटर नेहमीच सातत्याने खूप चांगली बॅटिंग करतोय. नवनाथ आलाय स्ट्राईकला. आता मात्र भूमीत चांगली वापसी करताना पाहतोय आपण. 2 षटकार दिल्यानंतर मात्र काय परफेक्ट यॉर्कर टाकलंय आणि यॉर्कला दांडी गोल केली. सज्ज होताना राईट अमोर विकेट भूमीत पाटील. खराब चेंडू आणि त्याचा उचित फायदा उचललाय. चेंडू फाईन लेगकडे रोखू शकणार नाहीये क्षेत्ररक्षक. आउटफील्ड चांगली आहे. चेंडू सीमा पार आलाय हा चौकार. धावसंख्या 42 आणि या इनिंगचा या डावातला पाहतो की आपण हा शेवटचा चेंडू असेल. चांगली धावसंख्या. पहिल्या 2 षटकात विचार केला असं वाटलं होतं की 35चा आकडा पार करेल की नाही. पहिल्या 2 मध्ये फक्त 12, त्यानंतर मात्र काय चांगली बॅटिंग पाहिली आपण. यावेळेस पादापर्यंत एकदा पाहतोय की हवा तसा बॅटच्या पट्ट्यात तालाने चेंडू स्टोरलेकडे ट्रॅव्हलिंग करतोय. खूप दुरून क्षेत्ररक्षक येतोय, अडवलंय आणि आता मात्र 30ची धाव पूर्ण होईल काय. 3 धावा कंप्लीट आणि याचबरोबर पाहतोय की आपण 3 धावेनी धावफलक जो पुढे सरकलेला आहे 45 आणि 46 धावाचं आव्हान इथं मात्र उभं केलंय जय बजरंग भावाळे बी टीमने फिल्माता वळ या टीम समोर. तर आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया. तिथं मात्र दोन्ही या टीमचे संगणक सज्ज आहेत. आमचे समालोचक व्हॉइस ऑफ भिवंडी आणि आमचे खास मित्र संदेश पाटील. ओल टू द टॉस बॉक्स. थँक्यू सो मच सुनील पवार. उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे आपण बोलत आहोत. नटराज खारबाव टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. एक प्रोफेशनल आर्टिस्ट, एक जबरदस्त कलाकार, कार्नेट वादक, ब्रॉसबँड दुनियामधील एक मोठा नाव, आई कालिका माता खारबावचे एक उत्कृष्ट वादक जे कॅप्टन म्हणून आमच्या सोबत जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आई वरलदेवी ताडाली ए टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पहिला टॉस केला होता. आता दुसऱ्या मॅचचा टॉस देखील आपण आमच्या उपसरपंच मॅडम वहिनींना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सो सोनी सचिन वागचौरे मॅडम यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आहे. त्याचबरोबर त्यांचे मिस्टर सचिन वागचौरे साहेब आपण देखील यायचं आहे. पाहुण्यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण इथे करतोय. दोन्हीही सामने खूप रंगतदार आहेत. पहिला सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि दुसऱ्या सामन्याचा टॉस मी संदेश पाटील भिवंडीकर करत आहोत. वेलकम. आमच्या मॅडम आमच्यासोबत जुळत आहेत टॉस बॉक्समध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस दाखवत आहे. एका बाजूला हेड आणि एका बाजूला टेल. हेड असा कॉल आहे. आलेलं देखील हेड आहे. थँक्यू सो मच वहिनी. आपण बसून घ्या व्यासपीठावर. नक्कीच शुभेच्छा दिलेल्या आहेत आमच्या उपसरपंच मॅडमने. टीम खारबाव परिसरामध्ये भरपूर संघ आहेत. मात्र आज दिवसभरामध्ये 2 संघ खेळणार आहेत. त्याच्यामध्ये नटराज खारबाव टीम सर्वप्रथम दुसरा मॅच खेळणार आहे. ॲज अ कॅप्टन कसं फील होतंय, कारण की चालू हंगामाला सुरुवात झाली. एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही चांगला परफॉर्मन्स करणार तर एक ट्रॉफी जिंकणार आणि त्यानंतर येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुमचं हवं तसं परफॉर्मन्स होणार. संघाला काय सांगशील इथून? आमचा तर नवीनच संघ आहे, पण मला खूप अभिमान वाटतो की मला कॅप्टन पद दिलं आणि मी संघाचं कौतुक करतो. जेव्हा कॅप्टन पद येतो ना मग जिम्मेदारी वाढते. मैदानामध्ये सर्व माइंड जो आहे कॅप्टनला लावावा लागतो. सर्वप्रथम पहिली स्पर्धा तू खेळत आहे या चालू हंगामाची आणि त्याहून चांगला क्रीडांगण मिळालं. डी स्पोर्ट बिनार. उपसरपंच चषकाबद्दल काय म्हणणार? हा चषक तर खूप चांगला आहे आणि इथे खेळण्याची संधी दिली. आम्ही त्यांचे धन्यवाद करतो. टॉस तू जिंकले, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल ताडाली टीम संघाला? 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एक रंगतदार सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. टॉस ताडाली टीम संघाच्या कॅप्टनने जिंकला असं काय निर्णय असता? आता बॅटिंग करायची, काही हरकत नाही आहे. टॉस फारसा आता महत्त्व नाही, कारण की वेळ आता भरपूर झालेला आहे. जवळजवळ 11 साडे 11 होत आहेत.
तर काय अपेक्षा टीमला काय सांगशील? एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, किती धावा बनवण्याचा तुमचं मानस असणार आहे या मॅचमध्ये? जाण्याचा प्रयत्न करू. कशी वाटली स्पर्धा? काय म्हणणार तुम्ही सौंदे स्पोर्ट्स सौंदे आणि त्याचबरोबर उपसरपंच चषक 2025 या विषय बद्दल तुम्ही काय म्हणणार आहात? चांगली स्पर्धा आहे. सामना रंगतदार होईल. नक्कीच. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, ताराळी टीम संघाचा कॅप्टन थोडासा नर्वस दिसतोय, कारण की बोलायला सर्वांनाच जमत नाहीये. हातामध्ये माईक येणं आणि बोलणं फार कठीण असतो. मात्र कारभारच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि सर्वप्रथम शतरक्षक करण्याचा निर्णय घेतला. वेळ न घेता आपण जाऊया दुसऱ्या डावाकडे, जिथे पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार कॉम बॉक्समध्ये सज्ज आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रत्येकदा संदेश पाटील. 46 धावांचं टार्गेट आहे. पाहतोय आपण शिवमातावळ या टीम समोर ते स्वीकारण्यासाठी आघाडीचे 2 दिग्गज बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीकडे रवाना झालेले आहेत. पाटील आणि भांबरे म्हणजे जोडी खूप क्लास आहे आणि कित्येक वर्षापासून पाहतोय आपण आतिश नवनाथ मुकणे एक चांगला दर्जेदार गोलंदाज पाहतोय आपण भावळी टीमच्या माध्यमातून. क्षेत्रक्षांची विवृत्ता पाहूया आपण कशा प्रकारे लावल्या गेलेली आहे. एक क्लासेल बॅटर आतिश पाटील, एक कीमॅन म्हणून ज्याची ओळख आहे तालुका क्रिकेट, मग ग्रामीण क्रिकेट असो की ओपन क्रिकेट, अपना जिलवा कायम आहे. सातत्याने आपल्या युवा खेळूला सोबत घेऊन त्यांना मार्गदर्शन करून एक चांगला संघ तयार केलेला आहे. क्षेत्रक्षण आतिशसाठी आपण पाहूया. पॉईंटसोबत पाहतोय आपण कव्हर पॉईंट, त्याचबरोबर जवळपास थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये आणि ऑफसाईडकडे एक मिड ऑफ, ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण बॅकवर्ड स्कोर लेग आणि बॅकवर्ड लेग, त्याचबरोबर व्हाईटिस मिड विकेट आणि एक ठीक आमच्या समोर लॉंग ऑन बाउंड्रीवर मिड विकेटवर एक क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात केलेले. त्या प्रकारे मारा करेल पाहतोय आपण गोलंदाज नवनाथ. 46 धावाचं टार्गेट आहे. सुरुवात करताना बॅटर आतिश. सुरुवात ऑन रेपच्या फटक्याने ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं त्याच प्रकारे हा चेंडू गेला होता. कुठली धाव नाही आहे. टायमिंगवर जेव्हा चेंडू जातो क्षेत्ररक्षक हातात तेव्हा धाव होण्याची चान्स नसते. बरोबर, कारण की ज्या प्रकारे अतिशय टायमिंग करून हा फटका खेळला होता, पण प्लेसमेंट चुकीची निवडली होती. नवनाथ चांगली सुरुवात करते निजाव चेंडूनी. चांगला चेंडू मनगटी फटका टर्न केले ऑनसाईडकडे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक धावत येतोय चेंडूवर. तोपर्यंत मात्र आता संधी निर्माण झाली ती खातं उघडण्याची. एका सिंगलनी खातं उघडतोय आतिश पाटील आपलं स्वतःचं आणि संघाचं. डाव्यानी उजव्या हातात जोडी जेव्हा मैदानामध्ये असतात ना, तेव्हा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा वारंवार परिवर्तन करावं लागतोय. एक बॅटिंग करण्या साईडला बेनिफिट असतोय. आतिश भांबरे इज अ क्लास बॅटर. आतिश भांबरेसाठी क्षेत्ररक्षणची रचना पाहूया आपण. पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूला समोर जातोय. पॉईंट कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, थर्डमॅन आणि एक खेळाडू पाहतोय आपण आतिश भांबरेसाठी लॉंग ऑफ बाउंड्री. ऑनसाईडकडे बॅकवर्ड स्कोर लेग, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन आणि एक मिड विकेट बाउंड्री लाईनवर. सोडून दिलाय चेंडूला. चांगला चेंडू वाईड यॉर्कर चेंडू पाहतोय आपण. आशिषी किरमणकडे दाद मागितली होती आतिशने, पण मात्र ती दात फेटाळून लावली नाही. रिव्ह्यू फक्त पंचाला वाटलं तर घेऊ शकते. तुम्हाला फक्त बिमरसाठी एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. आतिश सज्ज होताना परत राऊंड द विकेट मारा करतोय नवनाथ. हा चेंडू मात्र आता हात खोलावे लागतील आमच्या पंचाला. निश्चित नो डाऊट दोन्ही हात समांतर रेषेत धावा मिळतात त्या अवांतर. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे शकते ती 2. चांगले षटक नवनाथ मोकणे सुद्धा हाताळतोय. खरा क्रिकेटचा आनंद खेळपट्टी मातीची असावी. चेंडू नेहमी उसळी घेत नाहीये. कठीण असते बॅटिंग करणं. यास पाता फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. 2 षटकाच्या मधोमध चेंडूचा टप्पा पडतोय. फील्ड केल्या गेलं, पण त्यापूर्वी मात्र संधी होती सहज या 2 रन्स कंप्लीट करण्याची. 2 धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 4. आतिश व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय. दोन्ही चांगले बॅटर चिलमाता वर्ल्ड टीमचे आहेत आणि आव्हान सुद्धा चांगलं आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक नवनाथ हाताळतोय. समोर आतिश भांबरे सज्ज होताना तो क्षेत्ररक्षण कायम. परत एकदा हा चेंडू पाहतोय की आता मात्र वरतील पंचाला वाटलंय ठीक ओके. पंचने सांगितलंय की आपण चेक करूया. आमचे तिसरे पंच राजेंद्र पाटील सर सज्ज आहेत.
फेअर डिलिव्हरी आहे. खूप चांगला चेंडू होता. पाहतोय आपण रिप्लेमध्ये साप सुपर चेंडू. वाईड यॉर्कर चेंडू होता आणि वेगवान होता. पहिल्या षटकातला पाहतो की शेवटचा चेंडू आहे. काय झकास षटक हाताळला. पूर्णपणे दबाव टाकला चांगल्या बॅटरवर नवनाथ या बॉलरनी. याच पाहता स्वीप करण्याचा प्रयत्न. परत एकदा टायमिंग परफेक्ट करता आली नाही. मिडविकेट क्षेत्राकडे अंतिम चेंडूवर सिंगल घेईल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर ज्ञानेश्वर दोन्ही टीमचं आपण विश्लेषण बघितलं तर शेम आहे. पण एक बेनिफिट असं आहे की विकेट पडला नाही शिलूमाता वर्ल्ड टीमचा. पण धावगतीच्या बाबतीत बरोबर 5 आहेत. इथून मात्र 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून 41 धावाची आवश्यकता. संघर्ष करावा लागेल शिलूमाता वर्ल्ड टीमच्या बॅटरला. कारण की समोर कोण आहे. भावाळे बी संघ आहे जो तालुका क्रिकेटमध्ये टॉप 10चा संघ म्हणून ज्याची ओळख निर्माण केलेली आहे. चला आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. जास्त टीम मिटिंग करू नका कारण की पहिलेच आपण शेड्यूलला लेट सुरुवात झाली होती. या आपण पाहू शकता मुख्य व्यासपीठ दाखवलं जात आहे. सन्माननीय सूरज खरे साहेबांना दाखवलं जात आहे. त्याचबरोबर सचिन वागचौरे साहेबांना दाखवलं जात आहे. मागच्या बाजूला अभिमन्यू पाटील जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एकच वादा आमचा अभिदादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मयूर पाटीलला पाहतोय आपण. भावेनला पाहतोय आपण टीव्ही मॉनिटरवर. विकास गवारी येतोय. व्यक्तिगत आपलं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी. त्याचबरोबर आपण पाहतोय सतीशला पाहतोय आपण. त्याचबरोबर विशाल पांडे याला पण पाहतोय. हा आमचा होता व्यासपीठ. आता मैदानाच्या आतमध्ये थेट आपण चाललेले आहोत. विकास गवारी येतोय. पहिलं षटक नवनाथ यांचं खूप चांगलं. चांगल्या बॅटरला सुद्धा अतिशय अप्रतिम 2 ते 3 चेंडू वाईड यॉर्कर टाकले. परफेक्ट अप्रतिम बॉलिंग. हाय क्वालिटीची बॉलिंग कशाला म्हणतात. आता मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे कारण की 18 चेंडू समीकरण थोडंसं वाढलेलं आहे. तब्बल 41 धावा अजून चेस करायच्या आहेत. या धावा सोप्या नाहीत इथं. पण आतिश 2 बॅटर आहे. कधी पण सामना फिरू शकता आपल्या टीमकडे. खराब चेंडू योग्य वापर करून घेता आला नाही. निराश असेल तिथं मात्र आतिश भांबरे. संधी निर्माण झाली होती स्क्वेअरलेगच्या वरतून खेळण्याची पण टायमिंग परफेक्ट नव्हती. एका सिंगलनी धावसंख्येत बदल. धावसंख्या 6. विकास सज्ज होताना परत एकदा पाहतोय. VIP डाईज अँड या टोकाकडनं समोर पाहतोय की आता मात्र आतिश पाटील 2 चेंडूचा सामना केलाय. फक्त 1 या धावसंख्येवर आहे. कधी पण फ्लॅट वर्क करणारा हा तालुका क्रिकेटचा एक उत्कृष्ट डावखुरा बॅटर. टॉप 5 मध्ये येणारा हा बॅटर आहे. सज्ज होतोय गोलंदाज विकास. चांगला चेंडू. अतिशय चांगला चेंडू होता. पाहतोय आपण. एक धाव घेण्याचा प्रयत्न पण नकारतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये शिलूमाता वर्ल्ड टीमचे बॅटर करताना पाहतोय पण काय सुरेख चेंडू होता. विकास सज्ज होताना परत एकदा चांगली सुरुवात. मला वाटते की पंच सांगते 3ऱ्या पंचाची मागणी केलेली आहे का. निश्चित आमचे 3रे पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये राजेंद्र पाटील सर. हे असं जेव्हा करते जेव्हा बॅटर अभिषेक करतोय राईट. पाहतोय आपण की फलंदाजाला वाटलं की शैली थोडीशी मला डाऊटफुल वाटते. मी 3ऱ्या पंचाला आतमध्ये घेऊ इच्छितो आणि ते मान्य केलं. कारण की आतिश पाटील एक ग्रेट बॅटर आहे. विकास गवारी सज्ज होताना पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च करतोय. अजून संघर्ष बाकी आहे शिलूमाता वर्ल्ड टीमचं. पण 2 हिरे शिलूमाता वर्ल्ड गावाचे दोन्ही अजून खेळपट्टीवर आहेत. त्या चांगल्या बॅटरला आतापर्यंत बांधून ठेवलेले कौतुक करावं लागेल. जयबजरंग भावाळे बी टीमच्या प्रत्येक आतापर्यंत 2ऱ्या षटकापर्यंत बॉलरचं. डीडी स्पोर्ट क्रीडांगण भिनारच्या या मैदानावर उपसरपंच चषक 2025-26 हा देखणा आणि सुपरहिट आयोजन पाहतोय आपण. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त टुर्नामेंट सातत्याने 2 दिवस चालणारी. विकास सज्ज होताना पाहतोय आपण. 3रे पंच चेक करण्यासाठी स्पेशल आमचे राजेंद्र पाटील सर. एक चांगला खेळ आपण सातत्याने भिवंडी मध्ये पाहतोय. विकास दूर जाताना आमच्याकडून. याच पात्र हा पुलचा फटका हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या. ओ माय गॉड काय प्रयत्न चांगला होता. वेदांत गुलवी यांनी स्वतःला झोकून दिलं होतं आणि हा खेळ जर घेतला असता तर ग्रेट खेळ
झाला असता, पण तसं काही घडलं नाही. प्रयत्न तुम्हाला करावे लागते कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कुठल्या प्रकारे फळ भेटणार नाही आहे. धावसंख्या 7. क्या बात आहे. खूप छान माहिती. पहिल्या 9 चेंडूपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत आहे, पण कुठला संघ भारी पडेल हा चेंडू मात्र लाईन कुठेही पंच चेक करतील. डाव्या स्टिकच्या खूपच बाहेर. दोन्ही या समांतर रेषेत अतिरिक्त एक धाव मिळते. धावसंख्या पाहतोय आपण फक्त आणि फक्त 8. विकास सज्ज होताना परत एकदा पाहतोय आपण. व्हीआयपी डॅश अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी समोर आतिश भांबरे. चांगला चेंडू, तेवढं छान ऑफ ड्राईव्ह. ठीक आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर चेंडू येताना पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण परत पाहायला मिळालं वेदांत यांच्याकडून. धावसंख्येत एकच धावीने बदल पाहायला मिळतो. धावसंख्या 9. दुसरं षटक प्रगतीपथावर. अजून विकेटला महत्व नाही. तुम्ही निर्धाव चेंडू किती टाकली याला महत्व असतोय मर्यादित क्रिकेटमध्ये. विकास सज्ज होताना यावेळेस फटका पाहतोय आपण. हाफ ट्रॅक चेंडूला पाठवलंय. बॅकवर्ड स्कोलेच्या वरतून येणारा हा दमदार षटकार. अगदी बरोबर. 11व्या चेंडूवर शिलमाता वर्ल्ड टीमची सुद्धा बाउंड्री आलेली आहे. आणि जेव्हा भावळे संघ बॅटिंग करत होता त्या टाइमला सुद्धा 11व्या चेंडूवर चौकार आला होता आहे. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा विकास. समोर डेंजरस बॅटर आतिश. चांगला चेंडू, परफेक्ट स्वतःला बचाव पद्धतीने खेळून काढण्यासाठी भाग पाडले. काय बॉल आहे, काय बॉल आहे. कुठलंही उत्तर नव्हतं आतिशला, फक्त सम्मान देणे व्यतिरिक्त. तर पाहतोय की आपण 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या जर बघितली धावफलकावर तर 16 येणार. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून 30 धावेची आवश्यकता. प्रति षटकामागे 15 धावाची सरासरी पार करावी लागेल. इथं मात्र शिलमाता वर्ल्ड टीमला हा सामना जर जिंकायचा असेल, सर्व टीमचं, क्रिकेट रसिकांचं, खास युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या हजारो क्रिकेट रसिकांचं सावंती स्पोर्ट्स सावंती यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू 30 असं समीकरण. कोण जिंकेल कोण हरेल येणारे 12 चेंडू सांगून जाईल. पण इथं मात्र जमेची बाजू ज्ञानेश्वर पाहिला आपण दोन्ही डेंजर बॅटर खेळपट्टीवर आहे. कारण की 30 धावासाठी तुम्हाला फक्त 2 मोठे फटके मारणं गरजेचं आहे. जर भावाळे बी टीमला सामना जिंकायचा असेल तर ही जोडी तुम्हाला फोडावी लागेल. हे जरतरला महत्व नाही. मात्र शेवटी म्हणतात जो जिता वही सिकंदर. योगेश भालेकर ग्रेट ऑलराऊंडर. सातत्याने पाहतोय आपण एक रफ्तार के सौदागर या टीमचं जर पाहिलं आपण बॉलिंग ट्रम्प कार्डचं जर कुठलेही बॉलर असेल तर तो योगेश भालेकर. जेव्हा बॅटिंग करतो जसं भाला फेकतो त्या प्रकारे चेंडूला फेकतो लांब लांब लांब. एक चांगला ऑलराऊंडर पाहतोय आपण. समोर आतिश पाटील. असा खेळाडू की कधी पण काही करू शकतोय. मग 30 असो 36 असो तो वसूल करू शकतोय हा बॅटर योगेश भालेकर. ग्रेट ऑलराऊंडर आहे, क्षमता आहे, सिद्ध केलेली सुद्धा आहेत. ग्रेट बॅटर. आणि हेच उल्लेख सातत्याने टॉप 5 मध्ये येणारा डावखुरा बॅटर आहे तालुका क्रिकेटमध्ये. गोलंदाज सज्ज होताना योगेश भालेकर. ओ हो, जी चर्चा होती सांगितलंय की उल्लेख सुनील पवार यांनी बरोबर केलाय. मुख्य शैक्षणिक षटकार ठोक योगेश वापसी करेल की मात्र बॅक टू द बॅक अजून एखादा मोठा प्रहार करेल. चांगला चेंडू, चांगला चेंडू. बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. हे तर सांगताना पंच सुद्धा पाहतोय आपण. एक सिंगल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 23. निम्मा आपला पार केलंय. अजून 23 धावांची आवश्यकता आहे. सामना हळूहळू का होईना पण रंगतदार स्थितीकडे जाताना जमेची बाजू जरी एकही विकेट पडला नसेल दोन्ही फलंदाज आता मात्र टेनिस बॉल दिसतोय, फुटबॉल दिसतोय. कारण की ज्या प्रकारे आतापर्यंत बॅटिंग केलेली आहे तर सुपर बॅटिंग. 10-23 सामना अजून 50-50 अवस्थेमध्ये आहे. एखादा विकेट पलटवार करू शकतो भावाळे बी संघ. आतिश भांबरे सज्ज होताना योगेश भालेकर. ओ चांगला चेंडू, वेगवान चेंडू. टप्पापर्यंत खूपच सपकन बाहेर निघतोय. कुठलंही उत्तर नव्हतं.
आतिश भांबरे यांच्या जवळ धीमी बॅटिंग करतोय सध्या तरी जर पाहिला पण आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 सिंगल आणि एक वेळेस डबल 5 धावसंख्येवर. कधी कधी अशी खेळी उलट असते त्यांची, कमी चेंडू जास्त धावा. योगेश सज्ज होताना लोअर फुलटॉस होता, मनगटी फटका टर्न केले पाहतोय. मिड विकेट क्षेत्राकडे फक्त एक सिंगल. आतिश भांबरे याला माहिती आहे की आपण जर आतिश पाटीलला स्ट्राईक दिली तर नो डाऊट चांगली बॅटिंग करू शकतोय. 8 चेंडू 22 असं समीकरण. कोण जिंकेल कोण हारेल, निर्णायक षटक म्हणता येईल या षटकाला. योगेश भालेकर, हो चांगला चेंडू, प्रश्न विचारला. परत एकदा पाहतोय आपण अपीलमध्ये आत्मविश्वास कमी दाखवलाय. पाहतोय आपण धाव नाहीये. चांगली वापशी. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर काय कमबॅक केलंय. उल्लेख केला होता ज्ञानेश्वर की योगेश भालेकर सुद्धा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. यावेळेस पात्र ड्रॉप झील केलंय की काही समजत नाहीये की सामना ड्रॉप केले, पण चांगला चेंडू होता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावसंख्या ती 24. आता मात्र पाहतोय 6-22 समीकरण. अगदी बरोबर. आतिश पाटीलचा आम्ही उल्लेख केला होता की 2 वेळेस या खेळून 25 पेक्षा जास्त धावाचा पल्ला पार केलेला आहे. तो आतिशला जीवनदान मिळालंय. आता 6-22 समीकरण. पण कौतुक करावं लागेल योगेश भालेकर यांचं, ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर षटकार दिला होता त्यांचा मात्र काय कमबॅक केलंय. आणि हुकमी इक्का भावळी बीट टीमच्या संघामध्ये का म्हटल्या जातोय तो हे सांगतोय की माझ्याजवळ क्षमता आहे ती मी सिद्ध केलेली आहे. 18 चेंडूमधून जर विचार केला आपण 7 चेंडू निर्धाव आहेत, म्हणजे किती सुपर हिट बॉलिंग पाहायला मिळाली. आणि प्रत्येक चेंडूची माहिती देताना नो डाऊट सगळेच टॉप 1चे स्कोरर आहेत आमच्या भिवंडीमध्ये, पण एकही आहे वालपेत दादा. आता मात्र येतोय विकेश. 6-22 असं समीकरण. एकही विकेट नाहीये तरी सुद्धा पारड जड आहे इथे मात्र भावळे बी टीमचं. अंतिम षटक प्रगतीपथावर 22 धावा बनवायच्या असेल मात्र वर्ल्ड टीमला रोकेल काय गोलंदाज विकेश. यावेळेस पात्र हा फटका. केडीके कडक 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 आला ह्या दमदार षटकार. म्हणतात ना एकी मारा लेकिन सॉलिड मारा. काय टायमिंग होती, सुपर टायमिंग. कॉमेंट्री बॉक्स कडे येणारा हा षटकार आणि पहिल्या जर चेंडूवर षटकार मारलाय. सामना आता थोडंसं पाहतोय की एक रंगतदार स्थितीकडे घेऊन गेलंय. येणारे 5 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 16 धावीची आवश्यकता आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा टेनिस क्रिकेटचा पहिलाच सामना पाहतोय आपण. रंगात 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 आणलंय या षटकाराने, तो म्हणजे षटकार खेचणारा बॅटर आतिश भांबरे यांनी. विकेश सज्ज होताना परत बॉलिंग अटॅकला. राईट आर्म द विकेट. आतिश भांबरेसाठी हा पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये कुठलाही बदलाव नाही आहे, त्याच प्रकारे मारा करेल. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. अडवण्याचा प्रयत्न होता पण इथे मात्र एकच सिंगल घेऊ इच्छितो, इंटरेस्ट दाखवत नाहीये. आतिशकडे मी 4 चेंडू देणार. 4 मध्ये समीकरण जर पाहिलं आपण 15-4-15 असं समीकरण. निकेश वेगवान गोलंदाज, कधी कधी कित्येक वेळा आपल्याला विनाशकारी गोलंदाजी करण्यासाठी सुद्धा माहीर असतोय हा गोलंदाज. सामना रंगतोय. 4-15 असं समीकरण आहे. फुल पैसा वसूल सामना. ये तो सिर्फ झाकी है इस ट्रॉफी की, आगे आगे देखो क्या क्या होना बाकी है. पहिला आपण सामना रंगतदार स्थितीमध्ये. आतिश पाटील सज्ज होताना व्यक्तिगत जर पाहिलं आपण त्याच्या बॅटमधून 2 षटकार निघालेले आहेत आणि एक षटकार मात्र जर आतिश भांबरेच्या बॅटमधून निघाले. स्ट्राईकला आता मात्र पाहतोय तो आतिश पाटील. 4 मध्ये करज 15 होईल की नाही, की मात्र निकेश पलटून वार करेल. सज्ज होताना याच पाहता फोर्सिंग फटका ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात पाहतोय आपण. अतिशय वेगात चेंडू इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण.
टीमसाठी 2 धावांची वाचवतोय. येणारे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 13-13 असं समीकरण आहे. आतिश या चेंडूवर मोठा फटका मारणं गरजेचं आहे. हवेचा वेग पाहतोय आपण. पोषक आहे डावखुऱ्या बॅटरला एक फटका आणि सामना अजून एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. ना कसा असावा तर असा असावा. अप्रतिम लाजवाब सामना रंगताना. याच पात्र पुलचा फटका परफेक्ट टायमिंग करता आली नाही. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 2 उत्तुंग षटकार मारावे लागेल. 2-12 असं समीकरण. पहिल्या चेंडूवर षटकार त्यांना मात्र का होईना. निकेश यांनी थोडासा कमबॅक केला. असा एकही चेंडू टाकला त्यावर षटकार बसेल. आतिश भामरे मोठी जबाबदारी. 2-12 असं समीकरण. 12 धावा 2 चेंडू. थोडस क्षेत्रक्षमध्ये परिवर्तन पाहतोय आपण. ऑन साइड कडे मजबूत करताना आणि या सरळ बॅटिंग करणारा बॅटर आतिश. 2-12 राईट ऑफ द विकेट. गोलंदाज विकेश. यावेळेस पाहता पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. वा भाई वा. सुरेख षटकार. सामना एका चेंडूवर येऊन ठेपलाय. एका षटकाराची आवश्यकता आता माता शिलोमाता वर्ल्ड टीमला. ग्रेट शॉट. आणि या पहिल्या सामन्यात आपण गोल्डन षटकार पाहणार आहोत का इथं मात्र की मात्र निकेश एक चांगला चेंडू टाकून आपल्या टीमला विजय मिळून देईल. कोण जिंकेल दबाव टाकण्यासाठी पाहतोय आपण. सर्कलमध्ये आता खेळाडू जास्त येतील. सिली पॉइंटला सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात करतील संगणक. दोन्ही 12वे खेळाडू हा खेळ तसा आहे. भिवंडी टेनिस क्रिकेट एवढा लोकप्रिय काय आपण सातत्याने पाहतोय. आता मात्र वाघबीच्या मेगाची आठवण झाली. ज्या प्रकारे मेगा टेनिस क्रिकेटमध्ये उभं राहायचंय क्लोज मॅच मध्ये. सज्ज होताना एका चेंडूवर गोल्डन षटकार. आतिश भांबरेच्या बॅटमधून येईल काय. राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू. चांगला चेंडू. परफेक्ट चेंडू टाकला होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता पण सफल झाला नाही. हार्डलक आतिश पाटील. हार्डलक आतिश भांबरे. आणि इथं मात्र निश्चित पहिला सामना सहज जिंकला. इथं मात्र कसरत करावी लागली भावळे बी टीमला. तर मॅन ऑफ मॅच ठरलाय सामन्यातला. खऱ्या अर्थानं जर पाहिला आपण टीमसाठी ज्यांनी धावाचं योगदान दिलं संघ अडचणीत असताना. निश्चित खूपच छान खेळ पण थोडासा प्रयत्न कुठेतरी अपुरा पडला.